नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी तुम्हाला कालच म्हटलं आहे की मी आता परत परत माझ्या चॅनलचं नाव घेत नाही, कारण ते नाव इतकं आता लोकांना आवडू लागलेलं आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं, क्युरिओसिटी लागते की मनाशी हितगुज म्हणजे काय आहे. कारण हितगुज वगैरे असे साहित्यिक शब्द आजकाल जरा लोकांच्या ऐकण्यात कमीच आलेले आहेत. वाचन तर सोडाच तुम्ही, पण असं कोणी बोलायला पण बघत नाही. पण आमच्या तिकडे असं बोलतात बघा. आणि काल मी तुम्हाला सांगितलंच की मी वेगवेगळ्या वर्णांवरती माझ्या आयुष्यात जे जे लोक संपर्कात आले त्यांच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. काल मी विहीणबाईंबद्दल बोलली, त्याच्या आधी वहिनीचं बोलली. तसं आज मी तुमच्याशी आमच्या संपर्कात आलेले आमचे सोलापूरचे जुने शेजारी, परममित्र, त्याला मित्र म्हणायला पाहिजे, भाऊ पण, म्हणजे त्याच्याशी वेगळं नातं आहे माझं. जसं तो भाऊ पण आहे माझा, मित्र पण आहे. कारण काय, संकटामध्ये त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि अशा व्यक्ती आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांचं नाव आहे श्रीमंत सूर्यकांत खटके. सूर्यकांत खटके हे जे आहेत हे मुंबईला कमिशनर म्हणून नोकरीला आहेत. म्हणजे त्यांनी अत्यंत कष्टाने MPSC वगैरे करून, स्वतःची तब्येत सांभाळून, संसार सांभाळून MPSC करून ते कमिशनर या पदापर्यंत पोचले. पण मुंबईला जरी ते असले तरी त्यांनी आपली फॅमिली सोलापूरमध्ये ठेवली आणि सोलापूरचं जुनं नातं त्यांनी तोडलं नाही. आमच्या शेजारी राहायचे तेव्हा अगदी म्हणजे कुठलीही अडचण असो, कुठलंही काम असो, ते आनंदाने करायचे. बरं एवढंच नाही, एवढी चांगली पोस्टिंग झाल्यावर सुद्धा ते काकू काय म्हणता, काकू कसं आहे, काकू काय म्हणता, असं करून नेहमी, बरं माझ्याशीच म्हणून नाही, सगळ्यांशीच ते असे एकरूपतेने आणि आनंदाने वागायचे. उगीच कुणी कोणाचं कौतुक करत नाही हो. आजही त्या माणसाचं सगळे इतकं कौतुक करतात आणि त्याचप्रमाणे त्यांची पत्नीही त्यांना तशीच मिळालेली आहे. तिने पण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये इतकी बरोबरीची साथ दिली की आम्ही त्याची अगदी साक्षी आहोत. म्हणजे स्वतः आम्ही बघितलं आहे की तिनेसुद्धा त्यांना किती साथ दिली. प्रत्येक वेळेस गंमत नाही आहे की संसार चालू झाल्यावर MPSC करायची, अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, वेगवेगळे इंटरव्ह्यूज. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की MPSCची परीक्षासुद्धा मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा, पुन्हा त्याचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज, टेस्ट्स आणि मग पोस्टिंग. एवढ्या मोठ्या प्रोसिजरमध्ये संसार चालवणं किती कठीण असतं. पण त्या माऊलींनी कधीही आनंदाने नेहमी स्वीकारलं, कधीही नाराजी व्यक्त केली नाही. आणि ह्या सगळ्याचं फळ ती स्वतः इंजिनियर होती, चांगल्या घरातली होती आणि इंजिनियर असूनसुद्धा मिळेल ते काम करून तिने आपलं घर चालवलं त्यावेळेस नवऱ्याला मदत करायला. आणि त्याचा फायदा तिला असा झाला की मग तिने विचार केला की मी इंजिनियर जरी झाली, ENTCमध्ये ती इंजिनियर आहे, पर्सनॅलिटी अगदी उत्तम आहे तिची, सगळ्या गोष्टीमध्ये तीसुद्धा खूपच डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणतात तशी आहे. मग तिने काय विचार केला, आपण काय करू, नोकरी नाही नोकरीच केली पाहिजे ना, मग अशी नोकरी करू की आपलं घर पण सांभाळलं जाईल आणि आपली मुलं पण सांभाळलं जातील. आणि म्हणून मग तिने BEd करून सोलापूरच्या प्रसिद्ध शाळेमध्ये नोकरी मिळवली आणि मग तिथे ती आनंदाने नोकरी करते आहे. आणि तिची मुलं तिने इतकी चांगली घडवली. मी घडवणं हा शब्द मुळात मुख्य वापरते, कारण मुलं कशी असतात, मातीचा गोळा असतो, त्यावेळेला कुंभार जसा आकार देईल तसं ते घडतात. तसंच हिनी पण घडवलं आहे. आपल्या मुलीला तिने अगदी शूटिंग म्हणजे नेमबाजी म्हणतात त्याच्यामध्ये नॅशनल लेवलपर्यंत ती दिल्लीपर्यंत जाऊन आली आहे. आणि आता सोलापूरच्या कॉलेजमध्ये 11वीलाच आहे, खूप मोठी नाही आहे, 11वीला असून ती इतकी विविध महिलांच्या कॉम्पिटिशन्सचे बक्षिसं घेत राहते. आणि म्हणजे तिचं नाव किती झालं, सगळी तिला ओळखतात अकोला नाही, सोलापूरमध्ये. आणि मग तसा तिचा लहाना भाऊ पण आपल्या ताईच्या पावलावर पाऊल ठेवून तो पण नेमबाजीमध्ये, तो पण 8वीतच आहे, फार मोठा नाही आहे, पण तो पण नेमबाजीमध्ये उत्कृष्ट प्रगती करतो आहे. आणि या दोघांना उत्तम प्रोत्साहन द्यायला त्याचे वडील आहेतच. आणि आई तर आहेच. आई मागून जिजाऊसारखी आई असणं म्हणजे खरंच भाग्याचं लक्षण असतं. आणि ती जिजाऊच आहे एक प्रकारची, कारण तिने त्यांना घडवायचा, तिचे प्रयत्न भरपूर आहेतच त्याच्यात. वडिलांचे तर आहेतच, वडील पण पदोपदी मुलांच्या मागे उभे होते आणि प्रत्येक कार्यक्रमांना, प्रत्येक ठिकाणी ते त्यांना घेऊन जायचे. बरं, हे झालं आपल्या कुटुंबापुरतं. पण हे त्यांच्या कुटुंबापुरतंच करतात असं नाही म्हणायचं. त्यांचे भाऊ, भाऊजाई, बहिणींचे संसार, भाच्यांचे पण त्यांनी आयुष्य उभे केले. कुणाला RTO ऑफिसर केलं, कुणाला PSI केलं, कसं MPSCचं मार्गदर्शन करून.
म्हणजे असं नाही की मी झालो MPSC आता माझं संपलं काम, असं नाही केलं त्यांनी. प्रत्येक कॉलेजला जाऊन गरीब विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करायचे की कसं तुम्ही पेपर सोडवाल. हे जे व्रतच असतो, हे अशी व्रतस्थ माणसं असतात, ही वेगळीच असतात. तो माणूस हे म्हणू शकत होता की मी मुंबईहून आलो शनिवार रविवार फक्त, मी आता घरी राहतो किंवा घरची कामं करतो किंवा घरच्या लोकांमध्ये राहतो. पण नाही, त्यांनी समाजसेवेचं व्रतच घेतलेलं आहे किंवा त्याच्या मुळात त्याच्या स्वभावातच ते रक्तात आहे आणि ते रक्तातलं जे असतं ना ते कुणी काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना बोलवायचे लोक किती, या कॉलेजमध्ये या सर. आणि प्रोफेशनल जे कॉलेजेस असतात MBAचे वगैरे, आजकाल मुलांना कसं असतं, पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची याचं मार्गदर्शन पाहिजे असतं. प्रत्येकालाच घरातनं मिळेल असं नसतं. त्यामुळे मग अशा उत्तम पदावरती पोचलेल्या व्यक्तींना बोलावून त्यांचे अनुभव, त्यांचे आदर्श, त्यांचं बोलणं, त्यांचे लेक्चर्स असे ऐकले तर त्या मुलांच्या मनावरती थोडा परिणाम होऊ शकतो, असं त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल्सला वगैरे वाटायचं. म्हणून यांना म्हणायचे, सर तुम्ही एकदा येऊन आमच्या इथे लेक्चर द्या, आमच्या इथे येऊन तुम्ही बक्षीस समारंभ करा, आमच्या इथल्या कार्यक्रमाची चीफ गेस्ट व्हा, असं म्हणून त्यांना सगळीकडे बोलावतात. आणि हे पण मी जवळजवळ 15-20 वर्ष झाले बघते आहे, ऐकते आहे. आणि आम्ही जरी सोलापूर सोडलं असलं तरी फेसबुकमुळे संपर्कात असतो. आणि त्यांना माझं मी काहीही म्हटलं तरी काकू तुमचा असाच आशीर्वाद असू द्या, इतकी त्यांच्यामध्ये नम्रता अजून आहे. आणि मग तेच पुन्हा मी तुम्हाला म्हणते, नम्रता आहे म्हणजे कसं, संस्काराचा वारसा मुलांकडे पण येतो. त्यांची मुलं पण तशीच गोड आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचे नंबर आलेच पाहिजे. पती पत्नी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार, पर्सनॅलिटी म्हणा, डान्स म्हणा, काही कुठेही भाग घेतला की त्यांचा नंबर आलाच पाहिजे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलंसुद्धा तसेच प्रत्येक कॉम्पिटिशनला भाग घेतात. आणि हे कौतुक मी उगीचच करत नाही हो, कुणी कुणाचं कौतुक उगीच करत नसतं बघा. काहीतरी त्यांच्यामध्ये असतं, तेव्हाच आपण त्यांचं एवढं कौतुक करतो. नाही तर मग काय, साधे हजारो लोक आपल्याला संपर्कात येतात, पण असे लक्षात राहणारे माणसं किती असतात, ओन्ली बोटावर मोजून आहेत ते असतात की नाही बघा. तर तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये की बघा हे काय चालू आहे आणि मी काय काय बोलते आहे. आणि माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबद्दल मी इतकं बोलते तर मला कसं खरोखर खूप आनंद वाटतो त्याच्यामध्ये, म्हणून मी बोलते. त्यांना चांगलं वाटावं म्हणून नाही बोलत मी, मला स्वतःला चांगलं वाटतं त्याच्यामध्ये. आणि माझ्या संपर्कात अशी लोकं आली आणि त्यांच्याकडनं मला एखादा चांगला गुण घ्यायला मिळाला तर आपण घ्यायलाच पाहिजे ना. प्रत्येक वेळेस माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळेस म्हणा, कुठल्याही वेळेस त्यांनी मला मदत केली आहे. काकू आपण असं करू, हो काकू, अगदी प्रत्येक गोष्टीत ते तयार असायचे. हो ठीक आहे, चला काय करायचं आहे काकू सांगा, असं म्हणायचे मला. अर्थात आपण त्यांना भरपूर कामं सांगायचो असं नाही आहे, पण एक आम्हाला आधार असायचा की नाही आपल्या मागे कोणीतरी आहे बघ. कारण काय असते, आयुष्यात अशी वेळ येते किती वेळा की कोणाकोणाची तरी आपल्याला मदत घ्यावी लागते. आणि मग ती मदत अशा लोकांची जर असली तर आपल्या घरच्या लोकांना पण आपली काळजी वाटत नाही की आपली फॅमिली एकटी आहे किंवा कुठे राहतात किंवा काय करतात. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या लोकांशी मी तुम्हाला माझ्याकडून माझ्या शब्दामध्ये परिचय करून देणार आहे. नमस्कार. कसं वाटलं आजचं बोलणं, आणि मी आता त्यांना पण पाठवणार आहे हा व्हिडिओ आणि बघू तुम्हाला कसा वाटला. अशा व्यक्ती तुम्ही पण शोधत राहा, बघा मजा येते आणि आपल्यालाच आनंद वाटतो की अशी चांगली चांगली व्यक्तिमत्वाची लोकं आपल्या संपर्कात आहेत. कसं असतं बघा, खूप मनाला आधार वाटतो अशा गोष्टींनी, कारण आजकाल अशी लोकं मिळणं खरंच कठीण आहे. नमस्कार. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.